त्याच्यावर मी उत्तर देताना सांगितलं की अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांबद्दल पुरावा असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू। त्याच्यामुळे त्यांनी सरसकट कोणावरही आरोप केलेला नाही। सगळ्याच अधिकाऱ्यांना त्यांनी अशा पद्धतीनं या आरोपामध्ये घेतलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी स्पेसिफिक अधिकाऱ्याचं नाव सांगून जर पुरावा दिला तर त्याच्यावर कारवाई करू अशी भूमिका मी मांडलेली आहे। सर, एकीकडे विधान परिषद इलेक्शन हे बिनविरोध व्हावं अशी सर्वांची इच्छा होती, परंतु आता 3 सदस्य तिथून आले महाविकास आघाडीमधून आणि संजय राऊत यांचा दावा आहे की तिन्ही सदस्य निवडून येणार महाविकास आघाडीचे। त्यांचे तिन्हीच्या तिन्ही निवडून येणार हा त्यांचा दावा कशाच्या आधारावर आहे मला माहीत नाही, परंतु आमचे सगळेच्या सगळे उमेदवार विधान परिषदेमध्ये निवडून येतील। सर, ह्याच गणेश नाईकांच्याच अनुषंगाने एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 2013 आपण जो EWS कायदा आणला त्या अनुषंगाने असं होतं की 20% घरं EWS साठी आरक्षित असावी, प्रत्येक डेव्हलपमेंटने त्याचा विचार करायला हवा, पण तसं काही झालेलं नाही असं आणि त्यामुळे 715 कुटुंब जी आहेत ती बिनघराची आता फिरताना आपल्याला पाहायला मिळतात नवी मुंबईत। मला नवी मुंबईच्या या प्रकरणाची माहिती नाही, या प्रकरणाची पूर्ण माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेतल्यानंतरच त्या संदर्भात बोलावं लागेल, परंतु 715 लोकांवर कुटुंबांवर अन्याय जर झाला असेल तर शासन त्यांच्यासोबत आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा असा कालपासून दावा आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत महायुतीतील काही आमदार नाराज आहेत आणि ते विवेकबुद्धीनं मतदान करतील। कुठचे नाराज आहेत? महायुतीचे। मला असं वाटतं की मी अनेक वेळा सांगितलं आहे की लोकसभेला नरेटिव्ह सेट करून त्यांना असं वाटायला लागलेलं आहे तर प्रत्येक निवडणुकीमध्ये असा फेक नरेटिव्ह सेट होऊ शकतो, अशातलं काही नाही। आमचे सगळेच्या सगळे विधान परिषदेचे उमेदवार जिंकतील आणि त्यांची 3वरची फॉर्मची संख्या ही 2वर येईल। मनसेने एक मागणी केली आहे की मुस्लिम समाजातील ज्या घरात 2 मुली आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ अपत्य आहे त्यांना देऊ नये। 2 पत्नी असेल त्यांनाही या योजनेचा लाभ देऊ। मनसेनं काय मागणी केलेली आहे त्याची माहिती घेऊ, त्याची पडताळणी करू आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा किंवा काय निर्णय घ्यायचा याच्यावर निर्णय घेऊ। सर, तुमच्या सर महायुतीमध्ये आणखी एक नेता सोबत येणार का? कारण की काल नवाब मलिक जे आहेत ते अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठकीला असलेले पाहायला मिळालेले। नवाब मलिकजी त्यांच्या बैठकीला उपस्थित होते की त्यांना कामानिमित्तानं भेटायला गेले होते ही काही कल्पना मला नाही, त्याच्यामुळे त्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करू शकते। सर, अंबादास दानवेंनी निलंबन मागे घेण्यात यासाठी सभापतीकडे पत्र केले। अंबादास दानवेंनी सभापतींकडे पत्र दिलेलं आहे की नाही याची मंत्री म्हणून मला तर काही कल्पना नाही, परंतु या संदर्भातल्या काही बैठका आज होत्या याची मात्र मला कल्पना आहे, पण त्या बैठकीतनं काय निष्पन्न झालं यापासून मी अनभिज्ञ आहे। अशी अग्रेसिव्हिटी पत्रामध्ये खूप मावळपणा दिसतो। साफ निघालेला आहे मुलांचा हात त्याच्यामध्ये असं फक्त आहे। हे अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं अन्न जर कोण देत असेल, जर कोण कॉन्ट्रॅक्टर देत असेल तर त्याच्यावर FIR दाखल करू। मिलिंद नार्वेकरांमुळे तुम्हाला काय वाटतं कोणाची आमदारकी धोक्यात येऊ शकते, काँग्रेसची की जयंत पाटलांची? आता काँग्रेस, जयंत पाटील साहेब हे राष्ट्रवादी पुरस्कृत आणि उबाठामार्फत मिलिंदजी नार्वेकर हे 3 उमेदवार आहेत, त्याच्यामुळं काँग्रेस कोणाला मतदान करणार आहे याच्यावर जयंत पाटील किंवा मिलिंद नार्वेकर हे अवलंबून आहे आणि मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसची जी जादा मतं आहेत ती निर्णायक ठरणार आहेत आणि ती काँग्रेसची मतं जयंत पाटलांना पडतील की मिलिंद नार्वेकरांना पडतील हे काँग्रेसवालेच ठरवणार आहेत। झालं बोलू सर, पण ह्यालाच जोडून असा प्रश्न आहे की उबाटाचे असतील किंवा मग शरद पवारांचे अनेक नेते म्हणतात आहेत की आमच्या संपर्कात शिंदेच्या शिवसेनेचे किंवा मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत म्हणून आम्ही 3रा उमेदवार दिला। मी जबाबदारीनं सांगतो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी देखील स्वतः असतो, त्याच्यामुळं उबाठामधले 4 ते 5 लोक हे आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी शरद पवार साहेबांची आहेत त्यातले देखील काही लोक ही अजितदादांच्या आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आश्चर्यकारक निकाल लागलेले ह्या निवडणुकीमध्ये दिसतील।